हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स। आजचा व्लॉग असणार आहे डे 6चा व्लॉग, पार्ट 1 असणार आहे। सकाळी सकाळी उठून मी आणि ओवीने पहिले ब्रेकफास्ट केला। रेडी व्हायच्या आधी म्हटलं आधी ब्रेकफास्ट करून येऊ। तर मग आज आहे फायनली आमचा लास्ट डे बालीमध्ये। तर आज पहिले आम्ही चाललोय तनालॉट टेम्पलला। 2 टेम्पल आहेत आजचे आणि एक ते खिचक डान्स आहे शेवटचा। त्यानंतर म्हणजे बघू मध्ये टाइम भेटला तर आम्ही थोडी शॉपिंग करायचं पण म्हणतोय। शॉपिंग आणि तिकडचं पण दाखवू तुम्हाला, काय घेतो की नाही ते पण सांगू। आणि बस मस्त छान वाटलं एवढे दिवस। असं वाटतं की किती लवकर गेले आमचे 6 डेज। आणि चला मग बघू पुढे कसं काय आहे। इथून एंट्री होती तनालॉटसाठी, म्हणजे एंट्री गेट्स त्यांनी बनवले होते। तिथे आपल्याला तिकीट काढायचं होतं आणि त्यानंतर मध्ये जायचं होतं पार्किंगसाठी। गाडी पार्क केली आणि आम्ही मध्ये निघालो। इथून एंट्री होती। इथे मागे पण पाहू शकता तुम्ही, सगळे शॉप्स लावलेले आहेत एंट्रीमध्ये पण। तर दादांनी ऑलरेडी तिकीट काढून दिलं होतं आमचं। मग आम्ही आता पुढे जाणार आहोत। चला तुम्हाला दाखवते। इथे पाहू शकता एंट्रीलाच त्यांनी इतके शॉप्स लावून ठेवले आहेत, म्हणजे येणं जाणारे इथे पाहून त्यांना काय आवडलं तर ते घेऊ शकता। हा तनालॉट टेम्पलचा बाहेरचा मेन गेट होता, जिथून आपल्याला आत जावं लागतं। एंटर केल्या केल्या इथे पाहू शकता, इथे पण असं एक छोटंसं टेम्पल आहे, पण हे मेन टेम्पल नाही आहे। इथे जागोजागी असे छोटे छोटे टेम्पल्स बनलेले आहेत। तुम्हाला मी पुढे मेन टेम्पल दाखवेन, पण आधी हा टेम्पल बघून येऊ। स्टार्टिंगला मी तुम्हाला जे मंदिर सांगितलं हे ते मंदिर आहे। तर मग मध्ये जाऊन पाहू। यांच्या मंदिरात आपल्याला एंट्री नव्हती, म्हणजे सगळे मंदिर बंद होते। आपल्याला फक्त बाहेरूनच पाहायचं होतं, म्हणजे मंदिराच्या बाहेर पण एक छोटंसं गेट सारखं त्यांनी लावलं होतं, तिथूनच आपल्याला पाहायचं होतं। हे असे गेट बंद केले होते त्यांनी मंदिराचे आणि बाहेरूनच आपल्याला पाहायचं होतं। फक्त त्यांची लोक जी पूजा करायला जात होती ते जात होते मध्ये आणि आपण बाहेरूनच पाहत होतो। बालीमध्ये मी जागोजागी हा राक्षस आहे ना, ह्याचे स्टॅच्यूज खूप पाहिलेत। ह्यांचे मोस्ट ऑफ द टेम्पल्स समुद्र तटावरच आहेत। चला जाऊया आता दुसऱ्या एंडकडे, जिथे ॲक्च्युअल मंदिर आहे। आत्ता मी तुम्हाला दाखवते तनालॉट टेम्पल, जे की पूर्ण समुद्रात आहे। हे पहा, इथे जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा एंट्री पण असते असं बोलले ते, पण आता पाणी खूप होतं म्हणून त्यांनी आम्हाला मध्ये काही जाऊ नाही दिलं। तर आपल्याला कडेला थांबून पाहता येतं। तर चला मग पुढे बघू। इथे ना फोटोग्राफीसाठी त्यांनी अजगर, इग्वाना आणि अजून खूप काही होतं त्यांच्याकडे, ते घेऊन बसले होते। ज्यांना ज्यांना हाऊस आहे ना सापासोबत फोटो काढायची, ते इथे घेऊन काढू शकता। मला तर भीती वाटते, मग मी नाही केलं हे काही। मग चला पाहू पुढे। जसं की मी आधी सांगितलं होतं की प्रत्येक स्पॉटवरती आपल्याला खूप चालावं लागतंय,
बालीमध्ये जेवढेही स्पॉट्स आम्ही गेलो ना, सगळ्या स्पॉटवरती आपल्याला खूप चालावं लागलं होतं. जागोजागी तुम्हाला असे गेट पण दिसतील. आम्ही तन्हालॉट टेम्पलच्या खूपच जवळ आलो होतो. आता तुम्हाला मी जवळून दाखवल ते टेम्पल. फायनली आम्ही पोचलो तन्हालॉट टेम्पलच्या जवळ. तर पाहू शकता पाण्यातच आहे म्हणा ते टेम्पल. खूप सुंदर वाटत होतं तिथून. टेम्पल पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो आणि तिथे आम्हाला शॉपिंगच्या गोष्टी दिसल्या. मग मी आणि ओवीने अशा ह्या बॅग्स घेतल्या आणि ओवीने हा फॅन पण घेतला, कारण गरमी पण खूप होती आणि तिचा फॅन आम्ही छोटावाला इलेक्ट्रिकवाला तो हॉटेलवरतीच सोडून आलो होतो. मग म्हटलं जाऊ दे घेऊन देऊ. आणि फक्त बॅग्स नाही पण भरपूर काही गोष्टी होत्या, म्हणजे ड्रीम कॅचर्स आणि वुडन आर्टिफॅक्ट तर भरभरून होते. इकडे वूड खूप यूज केलं जातं प्रत्येक गोष्टीत. हे जे आऊल दिसतं ना, हे पण वुडनच होतं. बालीमध्ये ना लुवाक कॉफी खूप भेटते. लुवाक कॉफी म्हणजे काय, इथे तुम्हाला हे प्राणी दिसत आहे ना, ते ना कॉफीचे बीन्स खाता आणि शी करता. मग ते जे शीमधून आलेले कॉफी बीन्स असतात ना, ते त्यांना ड्राय करून रोस्ट करून मे बी त्याची कॉफी बनवता. पण खूप महाग आहे बरं का ती लुवाक कॉफी. जागोजागी असे छोटे छोटे शॉप्स होते बरं का. खूप वुडन आर्टिफॅक्ट्स तर खूपच होते. आम्ही काही घेतले नाही, हे फक्त मी तुम्हाला दाखवते आहे. रिटर्न जाता जाता मला ना इथेच हे असे थोडे एक्झॉटिक फ्रूट्स दिसले. म्हणजे आपल्या भारतात पण भेटत असतील पण मी खाल्ले नव्हते. मग मी त्या दादांना विचारलं हे सगळं काय आहे, या फ्रूट्सचं नाव वगैरे विचारलं. त्यांनी मला एक टेस्ट करायला दिला. तर मी जे सध्या खातीये त्याला मँगोस्टीन म्हणता वाटतं. छान होतं टेस्ट, आंबट गोड छान होती. आवडलं मला मँगोस्टीन फ्रूट. हे मँगोस्टीन होतं, ह्याचं नाव मी विसरून गेले. आणि हे पॅशन फ्रूट आणि हे रोज ॲपल असं काहीतरी होतं. मी सगळे फ्रूट्स एक एक घेतले, खूप नाही घेतले. म्हटलं आधी टेस्ट करून पाहू. पुढे आल्या आल्या आम्हाला एक असं वुडन आर्टिफॅक्ट्सचं स्टोअर दिसलं आणि त्या स्टोअरमध्ये ना सगळ्या वस्तू होत्या. म्हणजे कपड्यांपासून चप्पलांपासून बॅग्स, बेडशीट सगळं काही होतं. मग तिथे चक्कर मारला आम्ही. काही घेतलं नाही, फक्त चक्कर मारला आणि मग पुढे निघालो. कारमध्ये बसून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढचे व्लॉग्स पाहायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्लॉग असणार आहे डे 6चाच कंटिन्यूड व्लॉग. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करायला विसरू नका.